प्रत्येक माणूस आपल्या आयुष्याची दिशा ठरवून त्याप्रमाणे मार्गक्रमण करत असतो। कोणी म्हणतं मी इंजिनियर होणार, कोणी म्हणतं मी पोलीस होणार, तर कोणी म्हणतं मी हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करणार। प्रत्येक जण आपल्या बुद्धीप्रमाणे आणि कुवतीप्रमाणे आपलं भविष्य निश्चित करत असतो। पण समाजात आज अशीही मुलं आहेत की ज्यांना केवळ आर्थिक बाजू कमकुवत असल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये दिशा सापडत नाहीये। आणि आपण पाहतो की आज समाजामध्ये शिक्षण घेणं हे सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर गेलेलं आहे। मोठ्या फिया भरणं आज सर्वसामान्यांना शक्य होत नाहीये। आणि अशाच बुद्धिवंत शिक्षण घेण्याचे तळमळ असलेल्या विद्यार्थ्यांना आपल्या संस्थेच्या माध्यमातून मदत करून त्यांच्या आयुष्याला दिशा देण्याचं काम दिशा परिवार करत आहे। ह्याच दिशा परिवाराचे संस्थापक राजाभाऊ चव्हाण आज आपल्याकडे आलेले आहेत। आपण त्यांच्याशी प्रत्यक्ष बातचीत करूयात। नमस्कार राजाभाऊ। नमस्कार। ही जी दिशा परिवाराची चळवळ आपण चालू केली आहे त्याची नक्की प्रेरणा आपल्याला कशातून मिळाली? दिशा परिवाराची चळवळ जी सुरू केली ही सर्वसामान्यांसाठी सुरू केलेली चळवळ आहे। पण याचं प्रेरणा आणि उगम तो घरातूनच झाला, संस्कारातून झाला। माझे वडील सरकारी सेवेमध्ये होते, महसूल विभागात होते, परंतु अतिशय प्रामाणिक सचोटीने काम करणारा एक सरकारी अधिकारीने ते ज्या पदावर काम करत होते ते निवृत्तीमध्ये येत असताना ते ऍडिशनल कमिशनर म्हणून होते। पण कुठल्याही प्रकारच्या पैशाची त्यांना लालसा नव्हती। येणाऱ्या प्रत्येक माणसाला ते आधार वाटायचे आणि त्यांनी जे आमच्यावर जे संस्कार केले ते संस्कार आज दिशा परिवाराच्या माध्यमातून काम करत असताना आज कामाला येत आहेत आणि त्याचीच प्रेरणा मुख्यतः याच्यामध्ये आहे। पुढे ज्यावेळेला मुलीला शिक्षणासाठी जेव्हा आम्ही पुण्यासारख्या शहरामध्ये प्रचंड मोठं शहर आहे, अनेक समस्या असतात, मुलांना पालकांना असतात। माझ्या मुलीलाही मला ऍडमिशन घेताना अडचणी निर्माण झाल्या। अतिशय चांगले मार्क होते त्या मुलीला, परंतु पैसे आणि फिया प्रचंड असल्यामुळे तो मनात एक विचार आला की माझ्यासारख्या की मी स्वतःच्या मुलीसाठी शिक्षणासाठी माझं घरही विकू शकतो वेळ प्रसंगी, परंतु त्यांना काहीच नाही, त्या मुलांची काय? या तळमळीतून ह्या दिशा परिवाराची स्थापना झाली। आणि याच्या मागे आणखीन एक मोठी व्यक्ती महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, ज्यांनी सर्वसामान्यांना शिक्षण मोफत मिळावे आणि सर्वसामान्यांची मुलं डॉक्टर, वकील व्हावीत यासाठी शिक्षणाची दारं उघडली। त्या वसंतदादांनी ज्या उदात्त हेतूने शिक्षणासाठी हे महाराष्ट्रामध्ये जे लोन सर्वसामान्यांच्या मुलांपर्यंत पोहोचवलं, आज त्याच सर्वसामान्यांच्या मुलांना शिक्षण महाग झालेलं आहे, सोपं राहिलेलं नाही। आणि हा अनुभव स्वतःचा आल्यानंतर खरं एक दिवशी मनात आलं की आपणही सर्वसामान्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे आणि यातूनच दिशा परिवाराची सुरुवात झाली। हे जे काम आपण करत आहात त्याचं स्वरूप नक्की कशा प्रकारचं आहे? दिशा कुठल्याही प्रकारे देणगी घेत नाही व देतही नाही। दिशा परिवार सर्वसामान्य अडचणीत असणारी शेतमजुरांची, अल्पभूधारकांची जी मुलं आहेत, महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून पुणे शहरात शिकणारी आहेत, काही मुंबईमध्ये शिकणारी आहेत, कोकण आदिवासी भागातील काही मुलं आहेत, कुष्ठरुग्णांची काही मुलं आहेत, जी अडचणीत आहेत। आर्थिक परिस्थिती घरातली चांगली नाही, पण शिकण्याची उमेद आहे, तळमळ आहे, चांगले मार्क आहेत आणि कुठल्याही प्रकारचं जात पात धर्म न पाहता त्यांना मदत करण्याचा मानस संस्थेचा असतो। संस्थेच्याकडे दाते आहेत, तेही सर्व स्तरातील आणि थरातील आहेत। ते दातेच या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करतात। आम्ही फक्त विद्यार्थी निवडतो, विद्यार्थी शोधतो, त्याची गरज बघतो आणि त्याला लागणारी मदत दात्यांना देण्यासाठी फक्त विनंती करतो आणि ते दाते त्या मुलांना चेकच्या स्वरूपात पैसे देतात। दिशा परिवाराने महाराष्ट्रातील 17 जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मदत दिलेली आहे। याशिवाय दिशा परिवाराचा विस्तार आता छत्तीसगड त्या राज्यातही आपण रायपूरमध्ये गेल्या 2 वर्षापासून हा उपक्रम सुरू केला आहे। यावर्षी 150 मुलांना तेथेही मदत केलेली आपण आणि आतापर्यंत हा उपक्रम जास्तीत जास्त ठिकाणी वाढवण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत। दुबई या वर्षी या समारंभाला दुबई येथील एक उद्योगपती आले होते, सुधाकर तोमर, त्यांनी 11 लाख रुपयाची देणगी देण्याचं जाहीर केलेलं आहे। ही जी मुलं आपण निवड करतो त्याच्याकरता नक्की तुम्ही काय त्याला क्रायटेरिया लावता? ज्या मुलांना आई वडील नाहीयेत, जी मुलं अनाथ आहेत, त्यांना प्राधान्याने मदत दिली जाते। त्यानंतर जी मुलं अत्यंत गरीब गरजू घरातील आहेत, झोपडपट्टीत राहणारी आहेत, त्यांच्या घरात कधीच कुणी पदवीधर झालेली नाहीये, अशा मुलांची निवड केली जाते आणि त्याची गरज बघितली जाते आणि अशा मुलांचाच निवड करून मदत पोहोचवण्याचा प्रयत्न असतो। आपण आता म्हणताय की ह्या सगळ्या गरजू विद्यार्थ्यांपर्यंत मदत पोहोचवायची आहे, पण त्यांना मदत करणारे दाते खरोखर आपल्या समाजात आहेत का? खूप आहेत दाते।
2007 साली आम्ही संस्था सुरू केली. सुरुवातीला 50च दाते होते. ते जवळचे मित्र, त्यांना ही कल्पना सांगितली, ते बरोबर आले आणि त्यांनी सांगितलं, हो राजाभाऊ, छान आहे, उपक्रम करू आपण. खरोखर खूप समाजात अडचणीत असतात मुलं आणि पुण्यासारख्या शहरामध्ये आल्यानंतर राहण्याचा प्रश्न असतो, जेवणाचा प्रश्न असतो आणि काही वेळेला मुलं एक वेळ जेवून आपला शिक्षण पूर्ण करत असतात आणि हे आपण जवळून बघितल्यानंतर खूप वाईट वाटतं की आज आपल्याकडे सर्व आहे, पण आपण या मुलांसाठी काहीतरी केलं पाहिजे आणि याच्यातूनच हा उपक्रम आकार घेत गेला आणि अनेक लोक जोडले गेले. माझ्याकडे ज्या 2 स्टुडंट आहेत त्याच्यातली एक मुलगी रिंचल गवळी, ती सध्या BAMSच्या 3ऱ्या वर्षाला शिक्षण घेते आणि एक मुलगा आहे तो इंजिनिअरिंगच्या 2nd इयरला आहे. तर ती मदत केल्यामुळे आपल्याला जे समाधान मिळतं ते खरंच म्हणजे खूपच आत्मिक समाधान म्हणतो तसं आहे ते. समाजामध्ये बरेच लोक असे आहेत, बरेच म्हणजे जवळजवळ 50-60% मुलं आहेत की ज्यांना शिक्षण प्रॉपर मिळत नाही किंवा ते अगदी खेड्यात राहतात आणि इच्छा असूनही शिकू शकत नाहीत. अशा लोकांना मदत करण्यासाठी समाजातून बरेच हात जर पुढे आले, आता कसं वाढत चाललंय कार्य, तसे जर अजूनही जास्तीत जास्त जर का आपल्याला दाते मिळाले तर आपल्या समाजाचा नक्कीच उद्धार होऊ शकतो. ही संस्था इतकी ट्रान्सपरंट आहे की त्या संस्थेला म्हणजे तुमची मदत डायरेक्ट विद्यार्थ्यांच्या हातात जाते की मध्ये त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं हे नाहीये, मध्ये ऑब्स्टॅकल नाहीये किंवा बाबा असं प्रत्येकाच्या मनात शंका असते की आपण मदत केली तर ती प्रॉपर त्या लोकांपर्यंत जाते की नाही, का मध्ये त्याच्यामध्ये बाकीचे काही मार्ग असतात त्याला, असा जनरली सगळ्यांच्या मनात शंका असते. पण ह्याच्यामध्ये हा प्रकार अजिबात नाही की डायरेक्ट तुमच्या हातातून मदत तुमच्या हस्ते तुम्ही त्या मुलांना देऊ शकता. समाजातल्या अनेकांना देणगी देण्याची इच्छा असते. मी दिशा परिवाराच्या माध्यमातून मनीषा पुजारी या मुलीला मदत करतोय. ही एका कुष्ठरोगी अपंग वडिलांची मुलगी आहे. तिने 11वीच्या वर्गामध्ये 80% मार्क मिळवलेले आहेत. अशा मुलीला मदत करण्यासाठी मला खूप आनंद झाला. वेगवेगळ्या मार्गाने महाराष्ट्रातील आणि भारतभरातील सर्व देणगीदार या दिशा परिवाराला जोडले गेले. तो दिवस माझ्या दृष्टीने खूप आनंदाचा ठरेल. दिशा परिवाराचा पारदर्शक कारभार लक्षात घेता मला असं वाटतं की शेकडो मुलांची घरं आणि त्यांच्या घरामधला अंधार घालवण्याचा आणि एक ज्ञानाचा अर्थार्जनाचा दीप उजळवण्याचा एक पवित्र कार्यक्रम प्रत्येकाला इथे हाती घेता येईल. की ही जी तळागाळातले विद्यार्थी आहेत त्यांना खूप तळमळ पण असते शिक्षणाची, त्याच्यासाठी कुणीतरी काहीतरी करायला पाहिजे, तर हा दिशा परिवार करतं. ते प्रत्येक विद्यार्थी पारखून घेतात की ज्यांना खरोखर शिक्षणाची तळमळ आहे. त्यामुळे मला इथे मदत करताना बरं वाटतं. आता ही मुलगी TY BComला आहे, ही आता पायावर उभं राहणार आहे, तेव्हा तिला फक्त स्वतःला मदत होत नाही, ती फक्त तिच्या कुटुंबालाही होते. नकळत तिच्यामुळे अजून दुसरं पण कुणी शिकायला लागतं. म्हणजे ही मदतीचा ओघ चेन पुढे चालू राहते. हे मला फार महत्वाचं वाटतं. आणि दिशा परिवार त्यांना पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी कार्यक्रम करतोय. नंतर त्यांच्यासाठी अभ्यासिका पण उपलब्ध करून दिलेला आहे. सर्वांगीण दृष्ट्या त्यांचा कसा विकास होईल, अगदी गरीबातल्या गरीब विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने, आणि फक्त हुशार विद्यार्थी असतात असं, ही मुलं फार सिन्सिअर असतात, हे महत्वाचं आहे. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप करण्याच्या कार्यक्रमाला मला प्रमुख पाहुणा बोलावलं आणि तेव्हापासून मी या संस्थेचा एक कार्यकर्ता म्हणून सध्या काम करत आहे. या दिशा परिवाराचं वैशिष्ट्य असं की जे गरीब, होतकरू आणि हुशार विद्यार्थी आहेत त्यांना समाजातल्या वेगवेगळ्या लोकांच्याकडनं मदत गोळा करून जी आहे त्या पद्धतीनं त्यांच्यापर्यंत पोहोचवली जाते. म्हणजे 2 हातातलं अंतर या ठिकाणी कमी केलं जातं. समाजातले जे विद्यार्थी आहेत ते वेगवेगळ्या स्तरातले, जाती धर्मातले आहेत आणि जे मदत करणारे आहेत ते सुद्धा वेगवेगळ्या जाती धर्माचे आहेत. त्यामुळे आणखीन यांच्या हातून एक काम घडतंय, म्हणजे जाती जातीतल्या भिंती नाहीसं करण्याचंही खूप मोठं काम यांच्याकडून होत आहे. या संस्थेमार्फत आज अनेक इंजिनियर्स, डॉक्टर्स होऊन बाहेर पडलेले आहेत. मदत घेऊन विद्यार्थी आपलं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. त्यांच्यामध्ये कृतज्ञतेची जी भावना आहे की दिशा परिवारांच्यामुळे आपण शिकू शकलो, आपण मोठं झालो आणि म्हणून समाजामध्ये सुद्धा आता आपण मदत करायला पाहिजे, ही भावना या विद्यार्थ्यांच्या मध्ये आहे. हा एक फार समाजाच्या दृष्टिकोनातून मोठा भाग आहे असं मला वाटतं. सुरुवातीला 50च दाते होते, पण ते हळूहळू आता 360 दात्यांपर्यंत आपली संस्था पोहोचलेली आहे. समाजामध्ये अनेक लोक देणारे असतात, फक्त त्यांना ते योग्य ठिकाणी पोहोचेल का नाही याची भीती वाटत असते. कारण ती पैशाची जी गळती आहे त्याच्यावर सर्वसामान्यांचा विश्वास नाही. एखादा असं व्यासपीठ नाहीये की जे विद्यार्थ्यांपर्यंत खऱ्या अर्थाने पोहोचेल. दिशाने नेमकं हेच बघून आपण विद्यार्थ्यांचं फक्त नावं पालकांना द्यायची, मदत देणाऱ्या दात्यांना द्यायची
आणि त्या दात्यांनी विद्यार्थ्याच्याच नावे चेक द्यायचा आणि दिशा परिवार एक कार्यक्रम दरवर्षी अरेंज करतं. त्या कार्यक्रमामध्ये दात्यांनी स्वतःच्या हस्तेच तो चेक द्यायचा असतो. म्हणजे इथे फक्त 2 हातातील अंतर कमी करतो. म्हणजे आम्ही एक देणारा आणि घेणारा या दोघांना एकत्र आणण्याचं काम फक्त संस्था करते. ही दिशा परिवाराची चळवळ आपण जी चालू केली आहे, तर याचं नक्की आता आपण उद्दिष्ट असं काय ठरवलेलं आहे? शहरं वाढलीत, संस्था खूप आल्यात, सगळं महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचंही महत्व सर्वसामान्यांना पटलंय. पण ते मिळतंय का शिक्षण? आणि या समाजामध्ये विषमता कायमच राहणार आहे. हे कितीही सुविधा आणि कॉलेजेस आले वेगवेगळ्या, तरी या ठिकाणी विषमता कायम स्वरूपात राहणार आहे. मग त्यामुळे हे कायम निरंतर चालणारं काम असणार आहे. तर त्यासाठी दिशा परिवारने सर्वसामान्यांमधून जी चांगली मंडळी आहेत, दाते आहेत, तर त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि दिशा परिवारच्या माध्यमातून महाराष्ट्रातील हजारो मुलांना मदत देण्याचा आमचा मानस असणार आहे. प्रत्येक वर्षी 1000 मुलांना 1 कोटी रुपयापेक्षा जास्त शिष्यवृत्ती देण्याचा आमचा संकल्प आहे. आता आम्ही प्रत्येक वर्षी साधारणपणे 30-1 लाखापर्यंत मदत विद्यार्थ्यांना पोहोच करत असतो. ती आम्हाला प्रत्येक वर्षी 1 कोटी रुपये द्यायची ही आमचं स्वप्न आहे. हे जे विद्यार्थी यातून मदत मिळवून पुढे जातात, त्यांच्याकडून तुमची काय अपेक्षा असते? खूप चांगली मुलं असतात. आमच्याकडे एक मंजुश्री टाकळकर नावाची मुलगी आता कॉग्निजंटला जॉईन झाली. 17 मुलं इंजिनियर झालीत, 5 मुलं MBBS झालीत, 4 मुलं BAMS झालेली आहेत, 200 मुलं वेगवेगळ्या पदवीधर झालीत शाखांमधील. ही सगळी मुलं मदत करण्यासाठी पुढे येतात. आता माजी विद्यार्थ्यांचा संघ स्थापन झालेला आहे. 30 विद्यार्थ्यांनी या वर्षीचा संपूर्ण कार्यक्रम शिष्यवृत्ती देण्याचा मुलांनीच घेतला, मुलांनीच सहभाग घेतला आणि हे डॉक्टर निगवेकरांनी त्यांचं कौतुक केलं. तर हे दिशा परिवारचं फलित आहे की आमचे विद्यार्थीच दाते झालेले. यावर्षी 7 मुलांनी आर्थिक मदत देऊ केलेली आहे. हे नोकरी लागल्यानंतर ज्या आमच्या मंजुश्री म्हणून विद्यार्थीने, तर तिने मला फोन केला, सर मला मदत करायची इच्छा आहे. आणि मदत करायची इच्छा 11 वाजता सकाळी पगार सॅलरी तिच्या अकाउंटला जमा झाल्यानंतर 1 वाजता तिने मला ट्रान्सफर दिली. म्हणजे तिला असं झालं होतं की मी केव्हा मदत करेल. इतकी मुलं चांगली असतात आणि आम्हाला अशी 100-150 मुलं तयार करायची की पुढे हा उपक्रम चालवतील, स्वतः हातात घेतील. आपण आता जाणून घेतलं की आपल्या समाजात असे अनेक विद्यार्थी आहेत की जे आपल्या बुद्धीप्रमाणे मोठं होऊन शिकून मोठं व्हायची स्वप्न बघतायत, पण केवळ आर्थिक दुर्बलतेमुळे त्यांना ते शक्य होत नाहीये. परंतु दिशा परिवाराच्या माध्यमातून अगदी पानवाला, रिक्षा चालकापासून उत्तम स्थितीत असणारे दाते आपल्या सामाजिक तळमळीमुळे पुढे येत आहेत आणि आपल्या कुवतीप्रमाणे मदतीचा हात पुढे करतायत. आणि राजाभाऊ चव्हाण यांच्यासारख्या व्यक्ती हीच मदत जशीच्या तशी योग्य प्रकारे आणि योग्य व्यक्तीच्या हातात पोचेल याची काळजी घेत आहेत. राजाभाऊंच्या मते 2 हातांमधील म्हणजेच देणाऱ्याचा आणि घेणाऱ्याचा या 2 हातांमधलं अंतर कमी करण्याचं काम दिशा परिवार करत आहे. जसं पूर्वी गदिमांनी म्हणले, देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी. हीच झोळी भक्कम करून त्यात येणारी मदत योग्य रीतीनं पोचेल याची काळजी राजाभाऊ चव्हाण आज दिशा परिवाराच्या माध्यमातून घेत आहेत. आणि त्यांना असेच हजारो दाते मिळत अशी शुभेच्छा आम्ही व्यक्त करतो. आपण आज या ठिकाणी आलात, आमच्याशी गप्पा मारल्यात, त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. धन्यवाद. नमस्कार.